आयुष्य जगताना माणूस सतत काहीतरी मिळवण्याच्या धावपळीत असतो. शिक्षण, नोकरी, पैसा, प्रतिष्ठा, घर, गाडी आणि इतरांच्या नजरेत मोठं दिसण्याची धडपड सुरू असते. पण ह्या सगळ्या प्रवासात तो नकळत आयुष्यातील खरे सुख, माणसं आणि स्वतःचे अस्तित्व हरवत जातो. आणि मग एक दिवस असा येतो की आरशात दिसणारे पांढरे केस, थकलेलं शरीर आणि शांत झालेली स्वप्न त्याला प्रश्न विचारू लागतात. खरंच आपण योग्य आयुष्य जगलो का? तरुणपणी शरीराची काळजी घेतली नाही, वेळेवर झोप घेतली नाही, व्यायाम केला नाही, चुकीच्या सवय लावून घेतल्या, तेव्हा वाटत होतं की अजून खूप वेळ आहे. पण पुढे वय वाढल्यावर औषधांच्या गोळ्या आणि डॉक्टरांच्या भेटी आयुष्याचा भाग बनतात. तेव्हा समजतं की पैसा कमावण्यापेक्षा आरोग्य जपणे अधिक महत्त्वाचे होते. आई वडील बोलवायचे, जवळ बसायला सांगायचे, पण आपण मित्र, मोबाईल आणि कामामध्ये इतके व्यस्त होतो की त्यांच्यासाठी वेळच दिला नाही. एक दिवस ते कायमचे निघून जातात आणि मग त्यांच्या आठवणींसमोर मन हतबल होऊन उभं राहते. त्यावेळी पैशाने, पदाने किंवा यशानेही मनातील रिकामी जागा भरत नाही. अनेकांनी आयुष्यभर फक्त सुरक्षिततेसाठी नोकरी केली, पण स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचे धाडस केलं नाही. अपयशाची भीती इतकी मोठी वाटली की स्वतःच्या क्षमतेवर विश्वासच ठेवला नाही. नंतर मात्र दुसऱ्यांना यशस्वी होताना पाहून स्वतःच्या अपूर्ण स्वप्नांची वेदना टोचत राहते. मुलांना वेळ देण्याऐवजी आपण त्यांना फक्त वस्तू दिल्या, प्रेमाऐवजी सुविधा दिल्या. त्यांच्या बालपणात सहभागी होण्याऐवजी आपण पैशाच्या मागे धावत राहिलो आणि एक दिवस ते मोठे होऊन आपल्यापासून दूर गेले. तेव्हा नात्यातील अंतर जाणवू लागलं. लोक काय म्हणतील ह्या भीतीने अनेकांनी स्वतःच्या मनाचा आवाज दाबून टाकला. स्वतःची आवड, छंद, कला आणि स्वप्न गाडून टाकली. इतरांना खुश ठेवण्यात संपूर्ण आयुष्य खर्च केलं, पण स्वतःला आनंदी ठेवणे मात्र शिकले नाही. राग, अहंकार आणि हट्टीपणामुळे जवळची माणसं दुरावली. काही नाती फक्त एका माफीनाम्याने वाचू शकली असती, पण तेव्हा अहंकार मोठा वाटला. पुढे मात्र त्या माणसांची उणीव आयुष्यभर भासू लागली. आजच्या सुखासाठी उद्यावर जगणे पुढे ढकलत राहिलो. थोडा अजून पैसा जमू दे, थोडं अजून स्थिर होऊ दे, नंतर आनंद घेऊ म्हणता म्हणता संपूर्ण आयुष्य निघून गेलं. आणि शेवटी लक्षात आलं की जीवन म्हणजे भविष्याची वाट पाहणे नव्हे, तर आजचा क्षण मनापासून जगणे आहे. सतत इतरांची तुलना करताना स्वतःची किंमत विसरलो. दुसऱ्यांचे यश पाहून स्वतःचे जीवन अपूर्ण वाटू लागले. पण शेवटी समजते की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि समाधान हे तुलना करण्यात नसून स्वीकारण्यात असते. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर माणसाला जाणवतं की मोठं घर, महागडी गाडी, पैसा आणि प्रतिष्ठा ह्यापेक्षा मनशांती, चांगले आरोग्य, प्रेम करणारी माणसं आणि समाधानाने भरलेलं मन अधिक मौल्यवान आहे. कारण शेवटी माणूस आपल्या कमाईने नव्हे, तर त्याने जपलेल्या नात्यांनी, दिलेल्या प्रेमाने आणि जगलेल्या क्षणांनी ओळखला जातो. म्हणून वेळ निघून जाण्यापूर्वी स्वतःसाठी जगा, आपल्या माणसांना वेळ द्या, आरोग्य जपा, नवीन गोष्टी शिका, प्रेम व्यक्त करा, छोट्या छोट्या आनंदाचा आस्वाद घ्या. कारण आयुष्य पुन्हा मिळणार नाही, ते कधी पुन्हा मिळत नाही. पण पश्चाताप मात्र आयुष्यभर साथ सोडत नाही. तरी मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही, वेळ कधीच जात नाही. शिकण्यासाठी वेळ कधीच शिकण्यासाठी आयुष्य पुढे गेलंय असं कधीच नसतं. शेवटपर्यंत माणूस शिकत राहतो. शिकत राहण्याची बुद्धी हवी, सुधारण्याची बुद्धी हवी. जरूर तुम्हाला यश होईल. जय जय रघुवीर समर्थ.